आपल्या पूर्वजांनी बलिदान दिलेलं आहे धर्मासाठी। त्यांनी स्वतःच्या परिवाराची आणि स्वतःची चिंता न करता ते शहीद झालेले आहेत। मग गुरु तेग बहादूर साहेबजी, त्यांचा संपूर्ण परिवार असू दे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असू दे, या दोन्ही परिवारांनी धर्मासाठी त्याग केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे। माझी युवा पिढीला हात जोडून विनंती आहे की त्यांचं बलिदान आपण विसरता कामा नाही। कारण का पहिलेची परिस्थिती, आपले जे पूर्वज होते ती भयंकर होती। आणि जर गुरु तेग बहादूर आणि त्यांचे जर वंशज नसते, गुरु गोविंद सिंगजी नसते, त्यांच्यानंतर आपले छत्रपती संभाजी महाराज नसते, तर आज आपली परिस्थिती फार बिकट झाली असती। त्यामुळे ह्या दोन्ही शूरवीरांना आपण कधीच विसरता कामा नये। त्यांची नेहमीच प्रेरणा आपण घेतली पाहिजे आणि त्यांचं नेहमीच आपण जागरण करून पुढच्या पिढीला आपण सांगितलं पाहिजे की हे देश कसं बलिदानातून स्वातंत्र्य झालेलं आहे आणि या देशाच्या थोर महात्म्यांनी आणि आपल्या नेत्यांनी काय बलिदान देऊन आपण आज या स्वतंत्र देशामध्ये राहत आहोत।